प्रायव्हेटायझेशन करताना देखील एक लक्षात घ्या, त्या प्रायव्हेटायझेशन मध्ये महानगर आपल्या एकमेव महानगरपालिका परिवहन सेवेतून कमावते ती आहे वसई विरार महानगरपालिका. अख्ख्या देशातली, राज्यातली नाही बोलत मी, देशातली एकमेव महानगरपालिका परिवहन सेवेतून कमवते ती आहे वसई विरार महानगरपालिका. तुम्ही बाजूचं ठाणा बघितलं तर वर्षाचं 50-60 कोटी लॉस आहे. कल्याण डोंबिवली 40-50 कोटी, मीरा भाईंदर 30-35. त्याच्या उलट 1000 रुपये पर बस आपण वर्षाला कमवतो. तुम्ही बोलतील 1000 रुपयात कसलं कौतुक आहे? 1000 कौतुक नाही, 50 कोटी वाचवले त्याच्यात कौतुक आहे. 1000, आणि ते पण काय तर रेट आपण ठरवून देऊ, म्हणजे राज्य शासन जो ठरवून देते तोच महानगरपालिका त्याला देणार. म्हणजे जो बसला रेट असतो तोच आपण त्या ठिकाणी लावतो. त्याला कसं परवडते? तर त्याला परवडते का एसटी मध्ये मी बघितलंय एका वेळी डेपोत 3-4 बस उभ्या असतात. एकाचा कसला तरी पंक्चर आहे म्हणून, दुसऱ्याचा बोल्ट गेलाय म्हणून, तिसऱ्याचं गॅसकिट केलाय म्हणून, चौथ्याचा आणखीन काहीतरी इंजिन ऑइल नाही मिळत म्हणून, आणि 4ही बस या डेपोमध्ये उभ्या. त्याच्या उलट जिकडे प्रायव्हेट असते तो नट काढ इकडे लाव, हे टायर काढ तिकडे लाव, ते अमुक काढ, तो 3 बस बाहेर काढतो ना, सगळे प्रॉब्लेम एका बसमध्ये ठेवतो. जो मेजर प्रॉब्लेम आहे त्या बस मधलं टायर इकडे लाव, याचा बोल्ट तिकडे लाव, 3 बस काढतो. आपली बस धावती कशी राहील? जास्तीत जास्त प्रवासी एसटी वाला बस तुम्ही हात करा नाही तर काय करा, त्याच्या मनात असेल तर थांबेल, तर जाईल निघून. ह्याचं विजिलन्स असते का बाबा सगळे पेशंट घेतले पाहिजेत पॅसेंजर, कोण तू? 40ची कॅपॅसिटी आहे 60 वर 70 वर, एसटी वाला 40ची कॅपॅसिटी 20 वर चालू आहे.